मी प्रियंका. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाने आज संपूर्ण देशात दुःखाची लाट पसरली आहे. त्यांच्या संवेदनशील व शांत स्वभावामुळे ते सर्वांना प्रिय होते. सरकारने राष्ट्रीय दुखवटा जाहीर करत त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करताना म्हणाले की त्यांचा राजकीय प्रवास आणि देशासाठी दिलेली ठेवी ही आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी ही कधीही न भरून निघणारी आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताला पुढे नेण्याचे प्रयत्न देखील सुरू असल्याचे सांगितले. सरपंचांवरील हल्ल्याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई केली जाईल. कोणालाही कायद्याच्या चौकटीबाहेर वागण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि दोषींना शिक्षा होईल याची खात्री देखील त्यांनी दिली, अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी मांडली. संपूर्ण देशामध्ये दुःखाची लाट आहे. देशाचे माजी प्रधानमंत्री अर्थतज्ञ मनमोहन सिंग जी आपल्यात नाही. भारत सरकारने 7 दिवस दुखवटा जाहीर केला आहे. खरं तर मनमोहन सिंगजींनी या देशाला आर्थिक घडी बसवण्याचं काम केलं. अत्यंत संवेदनशील, शांतपणे आणि सर्वांना सांभाळून आणि एक आदराचं स्थान निर्माण करण्याचं काम मनमोहन सिंग यांनी केलं. मनमोहन सिंगच्या जाण्यामुळे देशाचं नुकसान झालं आहे. मी भारतीय जनता पक्षातर्फे त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतो. ही पोकळी न भरून निघणारी आहे. पण त्यांनी जे विचार या ठिकाणी मांडले आहेत, त्यांनी जे अर्थतज्ञ आम्हाला अर्थ ज्ञान दिला आहे देशाला, विकसित भारताचा संकल्प जो मोदीजींनी केला आहे, त्या संकल्पाला जेव्हा पुढं नेताना मोदीजींनी सुद्धा मागच्या काळात ज्या व्यक्तिमत्वानी त्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम केलं, त्या क्षेत्रातलं काम घेऊन पुढं नेण्याचं काम मोदीजी करतायत. आणि त्यामुळं मनमोहन सिंग यांची कारकीर्द, मनमोहन सिंग यांचा राजकीय प्रवास आणि मनमोहन सिंगजी यांचा जो काही या देशाला त्यांनी विकासाकडे नेण्याकरता ज्या ठेवी ठेवलेल्या आहेत, त्या पुढच्या पिढीला, आमच्यासारख्या पिढीला या प्रेरणादायी आहेत. मी त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतो. सर, यामध्ये गृह खातं माननीय मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं आहे की अशा कुठल्याही प्रकरणाला माफी नाही, अशा कुठल्याही घटनेला माफी नाही. त्यामुळं गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आणि आमचं सरकार अशा प्रकरणामध्ये कडक कारवाई होईल, या प्रकरणामध्ये कोणी सुटणार नाही, अशा भूमिका सरकारची आहे. सरकार पूर्ण क्षमतेने काम करत आहे आणि दोषीला योग्य शिक्षा मिळेल. मकर संक्रांतीचा सण थोड्या दिवसावर येऊन ठेपला असून येवला शहराजवळील अंगणगाव येथे 9 वर्षीय यशराज सोमनाथ चव्हाण या चिमुकल्याचा नायलॉन मांजाने हात कापल्याची घटना समोर आली आहे. या चिमुकल्याच्या हाताला जवळपास 15 टाके पडले असल्याची माहिती डॉक्टर स्वप्नील शहा यांनी दिली आहे. जखमी मुलावर येवल्यातील शहा हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. निर्बंध असताना देखील येवल्यात अजूनही सर्रासपणे नायलॉन मांजाचा वापर होताना दिसतोय. येवल्यात परत आज एक पेशंट नायलॉनच्या मांजाने हात कापल्यामुळे हॉस्पिटलला ॲडमिट झाला आहे. त्याच्या हाताला साधारण 15 ते 18 टाके पडले. जास्त प्रमाणात खोल जखम असून त्याला भरपूर प्रमाणात रक्तस्राव सुरू होता. आता त्याची तब्येत बरी आहे, परंतु मागच्या आठवड्यातसुद्धा माझ्याकडेच असाच एक पेशंट ॲडमिट होता की ज्याला बरेच टाके पडले होते, कान कापला गेला होता. हे परत होत असून या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की नायलॉन मांजावर खरंच बंदी आणली पाहिजे आणि लोकांच्या जीवाचा धोका होईल असं कोणतंही वर्तन कोणी करू नये, अशी मी विनंती करेन.
कल्याणमध्ये घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणानंतर काल शेगाव पोलिसांनी मुख्य आरोपी विशाल गवळीला शेगाव येथून अटक केली। त्यानंतर त्या आरोपीला कल्याण पोलिसांच्या ताब्यात देखील देण्यात आलं। मात्र या संपूर्ण कारवाई दरम्यान कल्याण पोलिसांचा असंवेदनशीलपणा समोर आला आहे। कल्याण येथून आपल्या क्राईम ब्रांचच्या टीमने या आरोपीला ताब्यात घेण्यापूर्वी देवदर्शनाला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। कल्याण येथून आलेल्या क्राईम ब्रांचच्या या पोलीस कर्मचाऱ्यांनी आधी आपलं देवदर्शन पूर्ण केलं आणि त्यानंतर उशिरा रात्री या विकृत आरोपीला आपल्या ताब्यात घेत कल्याणकडे रवाना झाले। त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांची मान शरमेनं झुकली आहे। एकीकडे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी महाराष्ट्रात संतापाची लाट असताना पोलीस या प्रकरणी असंवेदनशील कसे वागू शकतात असा सवाल आता विचारला जातोय। अपहरण करून अत्याचार आणि नंतर निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी विशाल गवळीला फाशीची शिक्षा देण्यात आली असा संतप्त नागरिकांनी कल्याण पूर्वेत कॅन्डल मार्च काढून आक्रोश व्यक्त केला। या कॅन्डल मार्चमध्ये कल्याण पूर्व येथील हजारो नागरिक सहभागी झाले होते। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने दगडा बंदोबस्त तैनात केला होता। या संपूर्ण घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी कल्याणतील महिला, पुरुष व ज्येष्ठ नागरिकांनी कॅन्डल मार्चमध्ये सहभागी होऊन आरोपीला जास्तीत जास्त कठोर कारवाईची मागणी लावून धरली। डरे हुए हैं। मेरे बहन को बस न्याय मिलना चाहिए। अगर ऐसे ही परिस्थिति रही तो हम लोगों को आत्महत्या करना पड़ेगा। ना ही कोई बहन बेटे कोई नहीं जी पाएंगे। ऐसा ही अगर रहेंगे, ऐसे ही अगर दलिंद्र लोग अगर रहेंगे तो हम लोग जी नहीं पाएंगे। एक नराधमाने जो कुकर्म केलेला एक मुलीसोबत त्या निषेधार्थ आज इथे कल्याणपूरच्या जनतेने हा मोर्चा काढलेला आहे आणि त्या नराधमाला फाशी झालीच पाहिजे असे शेम साहेबांकडे आणि सर्व यांच्यातर्फे नागरिकांतर्फे मी शेम साहेबांना सांगते की त्याला फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे। तृतीयपंथी वर्गाची यात्रा म्हणून पंढरपूर तालुक्यातील यल्लम्मा देवीच्या यात्रेकडे पाहिले जाते। या यात्रेचा पहिला दिवस पंढरपुरातून सुरू होतो। पंढरपुरात यल्लम्मा देवीच्या जग अर्थात देवीच्या मूर्त्यांची मिरवणूक निघते। परंपरेप्रमाणे वैभव जोशी यांच्या घरामध्ये तृतीयपंथी आणि त्यांच्या माहेरपणाचा मानपान होऊन यल्लम्मा देवीचे सर्व जग कासेगावकडे मार्गस्थ होतात। कासेगाव येथील यल्लम्मा देवीच्या यात्रेचा उद्या मुख्य दिवस साजरा होणार आहे। त्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्र प्रदेश येथून तृतीयपंथी व देवदासी येत असतात। हे सारे देवदासी व तृतीयपंथी आजपासूनच पंढरपुरात दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। खासदार स्मिता वाघ यांच्या मुलीच्या शुभविवाह निमित्त आयोजित स्वागत समारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले। यावेळी मुख्यमंत्र्यांनी वर आणि वधू दोघांना आशीर्वाद देत त्यांच्या पुढच्या यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। स्मिताताई आमच्या जुन्या सहकारी आहेत, पक्षाच्या खासदार तर आहेतच, पण वर्षानुवर्ष आम्ही सर्वांनी सोबत काम केलं आहे। त्यामुळे त्यांच्या घरचा कार्यक्रम आहे, आमच्याच घरचा कार्यक्रम आहे, म्हणून आम्ही सगळे या ठिकाणी आलेलो आहोत। मी पहिल्या दिवशीच सांगितलं, बीड जिल्ह्यामध्ये कोणाचीच दादागिरी चालू देणार नाही। छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे परिसरात असलेल्या हॉटेल किचन किंग मध्ये काही महिलांकडून जबरदस्ती वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती। या माहितीवरून वेदांत नगर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकत 2 महिलांची सुटका केली। या प्रकरणात एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे व त्याच्या विरोधात वेदांत नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यातील महिलांना सुधारगृहामध्ये पाठवण्यात आले आहे। सदरची पीटा ॲक्टची कारवाई जी आहे माननीय पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार सर आणि माननीय उपायुक्त श्री बगाटे सर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आलेली आहे।